नमस्कार मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे। याबाबत शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। आता तुम्हाला अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, तसंच तुम्हाला कागदपत्र काय काय द्यायची आहे, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण इथं संमतीपत्र बघू शकता। सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार। या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे। म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये आपल्या पिकाची नोंद ही कापूस आणि सोयाबीन केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। आता जे सिंगल म्हणजे वैयक्तिक खातेदार आहेत, तर त्यांना हे संमतीपत्र जोडून द्यायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर इथं तालुका टाकायचा आहे, गाव टाकायचं आहे, त्यानंतर इथं शेतकऱ्याचे संपूर्ण नाव हे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही प्रकारे इथं नाव टाकायचं आहे। जसं तुमच्या आधार कार्डवर आहे तसंच नाव इथं टाकायचं आहे। आता त्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे, हा तुम्हाला इंग्रजीमधूनच टाकायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे, जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल शक्यतो तोच मोबाईल नंबर इथं द्या। त्यानंतर इथं तुम्हाला तारीख टाकायची आहे आणि अर्जदाराची सही व नाव इथं द्यायचं आहे। आता जे सामायिक खातेदार आहेत, ज्यांचं एकत्र क्षेत्र आहे, तर त्यांच्यासाठी दुसरं हे हमीपत्र जोडून द्यायचं आहे। तर आता इथं यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव यामधील खाते क्रमांक तुमचा जो काही असेल तो तुम्हाला इथं द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं खाली ज्याच्या नावाने तुम्हाला हे अनुदान मिळवायचं आहे त्याचं नाव आणि त्याच्यानंतर इथं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये हे दोन्ही प्रकारे तुम्हाला इथं नाव द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, ज्याच्या नावाने तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे तर त्याचाच इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता त्यानंतर त्या क्षेत्रामधील आता जे इतर खातेदार आहेत, तर त्यांचे नाव इथं येतील, त्याबरोबर त्याच्या समोर त्यांच्या नावाच्या समोर तिथं सही येईल। म्हणजे आम्हाला ज्याच्या नावाने तुम्ही अर्ज केलेला आहे, तर त्याच्या नावाने अनुदान येण्यासाठी आमची काहीही हरकत नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला हे संमतीपत्र जोडून द्यायचं आहे। तर मित्रांनो, आता इथं तुम्हाला कागदपत्र काय द्यायचं आहे, तर तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे, त्यावरती तुमची सही करून तुम्हाला ते आधार कार्डची झेरॉक्स तिथं जोडून द्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।